हा जो तुम्ही रस्ता बघताय हा चिंचपाडा नालिंबी रोड आहे आणि रहदारीचा रस्ता आहे। आणि काल रात्री जी घटना घडली त्या घटनेचं असं आहे की दोन पिकअप गाड्या, एक छोटा हत्ती आणि एक स्कॉर्पिओ, त्यांच्या चारींच्या काचा तोडून इथे बॅटरी गेलेल्या आहेत। चारही गाड्यांच्या बॅटरी गेलेल्या आहेत। हालाकी ती बॅटऱ्या मोठ्या मोठ्या आहेत, पण सीसी फुटेजमध्ये आम्ही बघितलं तर एक रिक्षा सवार आणि त्याच्यामध्ये मागे बसलेला एक मुलगा, असे दोन इसाम या कृत्याला कुठेतरी अंजाम द्यायला हे लोक आले होते। आणि आमचा पूर्ण शक आहे की CCTVच्या जर आपण व्यवस्थित फुटेज चेक केले तर हे चोर लवकरात लवकर आपल्याला सापडतील। उन्हाळ्याचा टाइम आलेला आहे, लोक गावाला गेलेले आहेत, म्हणून चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या चोरीची चौकशी करावी आणि त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर चोरांना शोधून काढावं। गेल्या 2 वर्षापासून या बेवारस गाड्या आहेत, त्याची तक्रार गेल्या वर्षी 2025 फेब्रुवारीला पण एक पत्र ट्राफिक डिपार्टमेंटला पण दिला होतं आणि नगरपालिकेला पण दिला होता की या बेवारस ज्या गाड्या आहेत या गेल्या 2-2, 3-3 वर्षापासून स्क्रॅप पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं कुठेतरी ट्रॅफिकला अडथळा होतोय आणि आपला रोड साफ होत नाही, कारण कचराकुंडी त्याच्या मागे कचरा फेकला जातो आणि सफाई कर्मचारी ज्या नगरपालिकेच्या गाड्या येतात त्यांना सुद्धा अडचण होते या स्क्रॅपच्या गाड्या उभ्या असल्यामुळं आणि परिसर सुद्धा घाण दिसतो। तर आणि गेल्या महिन्यात सुद्धा मी एक पत्रव्यवहार केला होता ट्रॅफिक ऑफिसला, पण त्याच्यावर काही कारवाई केली नाही। आता ह्या आठवड्यात आम्ही स्वतः इन्चार्जला भेटून या संदर्भात विचारणा करणार की आम्ही 2 वेळा पत्र दिलेलं आहे। या 2 वर्षाच्या ज्या गाड्या स्क्रॅप, 3 वर्षाच्या गाड्या स्क्रॅप, अनोळखी गाड्या आहेत, अज्ञान गाड्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार? जर तुम्ही कारवाई नसेल करत तर मी स्वतः JCB घेऊन येऊन या गाड्या साईडला करून कुठेतरी स्क्रॅपचं एक ठिकाण पकडून त्यांना साईड करेल। गाड्या लोनवर घेतलेल्या असतात, त्यांना हप्ते भरणं कठीण झालेलं असतं, त्याच्यामध्ये महागाई वाढलेली आहे आणि यावरती आज जर आपण बघितलं की गाडीचा सुद्धा नुकसान झाला, काचा सुद्धा फोडल्यात आणि बॅटऱ्या सुद्धा चोरी झाल्या, म्हणजे एक 10 ते 25, 30, 40 हजारचा आज त्यांना हा नुकसान झालेला आहे। आणि कुठंतरी या गरिबांवरती उपासमाराची वेळ येते की आपण ज्या गाड्या लोनवर घेतलेल्या आज ही 40 हजारची भरपाई जर करताना त्यांना ह्या मे महिन्याचा हप्ता भरता येणार नाही, कारण त्यांना आता हा बॅटरी टाकावीच लागेल, काच बसवावीच लागेल। त्याच्यामुळे पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग आणि नगरपालिका या तिघांनी संयुक्तपणे काहीतरी कारवाई याच्यावरती केली पाहिजे। स्कॉर्पिओ गाडीचे जे मालक आहेत ते सुद्धा इथं आहेत, दोन्ही पिकअप मालाच्या गाड्या आहेत। आता आम्ही यांना घेऊन पोलीस स्टेशनला जाणार आहेत आणि तक्रार देणार आहे की बाबा या संदर्भात काहीतरी कारवाई झाली पाहिजे, कारण गेल्या महिन्यात पाणीचे मीटर चोरी झाले होते आणि सिनियर PI सय्यद साहेब यांनी त्वरित त्या चोरांना पकडून सगळ्याचे सर्व पाण्याचे मीटर रिकव्हरी करून ज्या लोकांचे मीटर गेले होते त्यांना त्वरित रिटर्न केली होती आणि चांगली कामगिरी पोलिसांनी केली होती। आम्हाला अपेक्षा आहे की या चालकांचे पण कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची भरपाई झाली पाहिजे आणि चोरांना लवकरात लवकर पकडण्यात आलं पाहिजे। माझी MS05CA 1635 स्कॉर्पिओ आहे। तर याचा काल रात्री अनोळखी अज्ञात व्यक्तींनी काच तोडून बॅटरी काढण्यात नेली, म्हणजे चोरी करण्यात आलेली आहे। हे माझं सकाळी 7:45 वाजता निदर्शनास आलेलं आहे। तर मी आपलं अंबरनाथ पोलीस स्टेशन वेस्टला एक प्रायमरी कंप्लेंट केलेली आहे। तरी मला लवकरात लवकर याच्यात न्याय भेटला पाहिजे ही माझी पोलीस प्रशासन आणि अंबरनाथ नगरपालिकेकडं विनंती आहे। साधारणतः 8 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे काल रात्री। तर त्याच्यामध्ये माझी एक गाडी आहे आणि 3 पिकअप, एक छोटा हत्ती, एक ॲपे रिक्षा, असं साधारणतः 7 ते 8 गाड्यांच्या बॅटरी आणि काचा तोडण्यात आलेल्या आहेत।